नगरकर इथे एकदा नक्कीच भेट द्या. अशा रील्स कायम फीडमध्ये येत होत्या आणि असं वाटलं की खरंच तिथं जाऊन पाहायला पाहिजे. नेमकी तिथे काय काय वस्तू आल्यात हे बघायला तरी पाहिजे, एकदा तरी पाहायला पाहिजे अशी इच्छा खूप मनात होती. आणि गेले मी तिथे आहोंना घेऊन आणि त्यांना खूप विनवण्या करून तिथं मी थांबले. ते बघण्यासाठी वस्तू खरंच छान होत्या तिथे. आणि हे सिरॅमिक्सचे तर खरंच खूप छान छान वस्तू होत्या, पण प्राईज बघितले तर माझेच डोळे फिरले. आणि मग मी प्राईज ऐकून तिथे एकही वस्तू इतकी आवडलेली असताना खरेदी केली नाही. मी काही खरेदी नाही केलं, पण ह्याची मात्र फुल एन्जॉयमेंट इथं झाली. आणि आहोंनी त्याला तिथं सांभाळत होते तोपर्यंत मग मी बाकीचं पण सगळं एक्झिबिशन फिरले. पण खरंच मला प्राईज वाईज तिथं खरंच सगळंच खूप महाग वाटलं, त्याच्यामुळे मी खरंच काहीच घेतलं नाही. आणि फिरले म्हणजे सगळं असं माहिती घेतली तिथली वगैरे. आणि घरी आलो. आम्हाला तिथं मी काही घेतलं तर नाही. मग नेक्स्ट डेला मी परत नगरला गेले होते, कारण मला ना चप्पल्स वगैरे खरेदी करायच्या होत्या. आणि तुम्ही मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलंच असेल की मी बिट्टूला ना बड्डेसाठी बरेचसे गिफ्ट्स असे सरप्राईज म्हणून दिले होते. तर त्या गिफ्ट्सची पण मला आज खरेदी करायची होती. आणि प्लस मला काही कलर्स वगैरे पण पाहिजे होते, मी काही DIY करणार आहे त्यासाठी. तर मग ते कलर्स वगैरे पण घेतले. नंतर मी चप्पल पाहायला आले, भरपूर अशा सँडल्स पाहिल्या. तर एवढ्यात ना मी खूप साऱ्या चप्पलची खरेदी केली, पण मला ना म्हणजे अशा चप्पल चांगल्या लागल्याच नाही. 1-1.5 महिन्याच्या आत खराब व्हायच्या, म्हणून मी आता चांगल्या पाहून पारखून निरखून मी चप्पल खरेदी केल्या. तर 2 जोड मी चप्पलची घेतल्यानंतर मी गिफ्ट्स घ्यायला आले. तिथे मला हा मोबाईल इतका आवडला होता बिट्टूसाठी, पण हा माझ्या फुल बजेटच्या बाहेर होता. 1700-1800 याची प्राईज होती. आणि म्हणजे ओरिजिनल मोबाईलसारखाच होता, म्हणून मग मी तो घेतला नाही. पण बाकीचे पण बरेच सगळे गिफ्ट्स खरेदी केले. आणि मग मला त्याच्या स्कूलमध्ये आणि घरी वाटण्यासाठी रिटर्न गिफ्ट्स पण घ्यायचे होते, छोटेसे काहीतरी इरेझर वगैरे. तर ते बघण्यासाठी मी इथे आले होते. ह्या शॉपमध्ये भरपूर काही काही वस्तू होत्या. आणि सगळं रिजनेबल प्राईजमध्ये होतं, होलसेलमध्ये होते. तर इथून मी हे टायरचे इरेझर खरेदी केले. तर 50 पीस मी इरेझर खरेदी केले. आणि सकाळी व्यवस्थित आवरून नीटनाटकं बनवून आलेली मी. आता माझा अवतार पावसामुळे आणि त्याच्यामुळे असा झाला होता. आणि माझी ग्लूगन पण खराब झाली होती ना, त्यामुळे मग मी ती पण घेतली. नंतर घरी आले. नंतर बिट्टू स्कूलमधून घरी आला आणि आल्याला मला विचारतो की तू खरं खरं सांग मला की तू कुठे गेली होती, कारण तू ड्रेस वगैरे घालून आवरून रेडी आहेस आणि गाडीसुद्धा बाहेर आहे. तर मला खरं खरं सांग तू कुठं गेली होती. तर मला ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला की माझं बाळ मला एवढ्या चांगल्या पद्धतीने ओळखतो. आणि त्याला माहिती असतं की मम्मा कधी कुठं कसं काय आवरते वगैरे सगळं माहिती असतं. तर मला त्या गोष्टीचा खरंच आनंद झाला.